महिलांसाठी खुशखबरी माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे 13-14 मे पासून पडण्यास सुरुवात झालेली आहे। आज 13 तारखेपासून काही लोकांना पैसे पडले, महिलांना पैसे पडलेले आहेत, काहीला 14 तारखेला पडेल आणि शेवटी 15 मेला सुद्धा पैसे पडणार आहे। कारण ज्या महिला पात्र आहेत या पात्र महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। फेब्रुवारी महिन्यात ज्या महिलांना पैसे मिळाले तेच आता पात्र आहे आणि त्याच महिलांना याच ठिकाणी पात्र धरून पुन्हा 1500 रुपये देण्यात येणार आहे। कारण ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहे अशा अपात्र महिलांना पैसे मिळणार नाही आणि कदाचित ज्या महिला जर पात्र असेल आणि त्यांना जर पैसे मिळेल नसेल तर त्यांनी KYC करून घेणं जरुरी आहे। कारण 13 मे, 14 मे आणि 15 मे अशा 3 दिवस या पैशाचं वाटप चालू राहणार आहे आणि बऱ्याचशा महिलांच्या खात्यावर हे पैसे आलेले आहे आणि ज्यांना आले नसेल त्यांनी KYC करून घेणे। पण सर्वात प्रथम मुद्दा हा की हे पैसे मार्च महिन्याचे आहे, एप्रिल आणि मेचे अजून बाकी आहे। ऐकूया पुढील माहिती मीडियाच्या माध्यमातून। नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत कालपासून 1500 रुपये पाठवायला सुरुवात झालेली आहे आणि हा फक्त मार्च महिन्याचा होता। एप्रिल महिन्याचे पैसे अजून यायला बाकी आहे। तर बऱ्याचशा महिलांना अजूनपर्यंत या ठिकाणी पैसे आलेले नाही आहे। तर ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांना केव्हापर्यंत पैसे येणार आहे, कोणत्या महिलाला या ठिकाणी पैसे येणार नाही, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर काल सायंकाळपासून लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। तर बऱ्याचशा महिलांना अजूनपर्यंत हे 1500 रुपये यायचे। तर महिलांनो, काळजी करण्याची काही गरज नाही आहे। ज्या महिलांना फरवरीचा हप्ता आलेला, लक्षात ठेवायचं, ज्या महिलांना फरवरीचा हप्ता आलेला त्या सर्व पात्र महिलांना या ठिकाणी आता पैसे येणार आहे आणि यासाठी तुम्हाला 15 मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला काल पैसे आले नसेल तर तुम्हाला 15 मे पर्यंत पैसे येणार आहे। कारण हे जे वितरण चालणार आहे हे 13, 14 आणि 15 हे 3 दिवस चालणार आहे। आणखी काल जे पैसे पाठवण्यात आलेले होते फक्त थोड्या प्रमाणात 15 ते 20 लाख महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेले होते। तर जवळपास 1,77 लाख महिला या ठिकाणी पात्र झालेल्या। या महिलांना आता टप्प्याटप्प्याने म्हणजे 70-80 लाख 70-80 लाख दररोज असे वितरण या ठिकाणी 3 दिवस चालणार आहे। तर आज काही महिलांना येणार आहे, उद्या काही महिलांना पाठवण्यात येणार आहे आणि 15 मे पर्यंत संपूर्ण पात्र महिलांच्या खात्यामध्ये ते 1500 रुपये येऊन जाईल। तर आता 30 एप्रिल पर्यंत बऱ्याचशा महिलांची पडताळणी या ठिकाणी झालेली आहे आणि यामध्ये ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत म्हणजे जवळपास 66 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेली आहे। तर सर्व महिलांची योजना आता बंद झालेली आहे। जर तुम्हाला पैसे आले नाही तर समजून जायचं की तुम्ही अपात्र यादीमध्ये या ठिकाणी आलेले आहे। तर आता जर तुम्ही KYC पण केलेली आहे, तुम्ही सर्व नियम अटीमध्ये बसता तरी तुम्हाला या ठिकाणी पैसे आले नसेल तर यासाठी तुम्हाला महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल। जर तुम्हाला 15 मे पर्यंत पैसे आले नाही तर महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जायचं, आपलं आधार कार्ड घेऊन त्या ठिकाणी सांगितलं जाईल की तुम्हाला पैसे का आले नाही। तर लक्षात ठेवा महिलांना, ज्या महिला पात्र आहे त्यांनाच या ठिकाणी पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे। ज्या महिला अपात्र करण्यात आलेल्या त्यांची योजना या ठिकाणी पूर्णपणे बंद झालेली आहे, त्यांना आता या ठिकाणी हप्ते येणार नाही आहे। जर तुम्हाला आतापर्यंत पैसे आले नसेल तर 15 मे पर्यंत तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे। 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाईल जर तुम्ही पात्र असाल, तुम्हाला फरवरीचा हप्ता आला असेल तरच। ठीक आहे, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी गगन भरारी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन इंटिमेशन तुम्हाला लगेच करेन, त्यामुळं सबस्क्राईब करा। धन्यवाद।